आपण विज्ञान या विषयातील श्वसन, मानवी शरीरातील श्वसन, शिरा, धमनी याविषयी वेगवेगळे MCQ क्वेश्चन पाहणार आहोत आणि त्याविषयी सोल्युशन पण पाहणार आहोत। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती धमनी किंवा शिरा ऑक्सिजन मुक्त रक्त वाहून नेते? पर्याय 1 फुफ्फुसीय धमनी, 2 फुफ्फुसीय रक्तवाहिनी, 3 महाधमनी, 4 मूत्रपिंड धमनी। उत्तर पर्याय 1 फुफ्फुसीय धमनी। सोल्युशन, फुफ्फुसीय धमनी ही एकमेव धमनी आहे जी ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेते। ती उजव्या वेंट्रिकल पासून फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन मुक्त रक्त वाहून नेते। फुफ्फुसीय रक्तवाहिनी ही एकमेव रक्तवाहिनी आहे जी ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेते। ती फुफ्फुसापासून डाव्या ऑरिकल पर्यंत ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेते। महाधमनी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी आहे जी डाव्या वेंट्रिकल पासून सुरू होते आणि पोटापर्यंत जाते। ती ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेते। उदर पोकळीच्या महाधमनी पासून निघते आणि मूत्रपिंडांना ऑक्सिजन युक्त रक्त पुरवते। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? पर्याय 1 केल्विन सायकल, 2 सायट्रिक ऍसिड सायकल, 2 ग्लायकोलिसिस, 4 इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्टर्स चेन। तर पर्याय 1 केल्विन सायकल। सोल्युशन, केल्विन सायकल हा प्रकाश संश्लेषणाचा एक भाग आहे। प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वनस्पती आणि इतर स्वयंपेशी हे सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साइड पासून पोषक द्रव्ये तयार करतात। 1957 मध्ये अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ डॉक्टर मेलविन केल्विन यांनी ही प्रक्रिया प्रथम ओळखली होती, म्हणून केल्विन सायकल श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही। सायट्रिक ऍसिड सायकल। सायट्रिक ऍसिड सायकल हा अमिनो आम्ल, मेदाम्ल आणि कार्बोहायड्रेट आणि असंख्य जैवसंश्लेषी मध्यस्थाच्या ऑक्सिडी विघटनाशी जबाबदार असलेला मुख्य चयापचय मार्ग आहे। कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, ज्याला क्रेब्स किंवा सायट्रिक ऍसिड सायकल असे म्हणतात, हे पेशींसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आणि श्वासोच्छवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे। ग्लायको अपघटन हिची व्याख्या ऊर्जा उत्पादन मार्ग म्हणून केली जाऊ शकते, ज्यामुळे हेक्सोज म्हणजेच ग्लुकोजचे ट्रायओज मध्ये खंडन होते। ग्लायकोलिसिस ही पेशीय श्वासोच्छवासातील मुख्य प्रक्रियांपैकी एक आहे। ग्लायकोलिसिस हा एक मार्ग आहे जो साखरेचे ऊर्जेत किंवा ग्लुकोजचे C6H12O6 पायरुवेट CH3COCOO मध्ये रूपांतरित करतो। या रूपांतरादरम्यान ATP तयार करतो। इलेक्ट्रॉन परिवहन संस्था ETC। इलेक्ट्रॉन परिवहन संस्था इलेक्ट्रॉनला निम्न ते उच्च प्रमाण क्षपण विभाग आणि शेवटी ऑक्सिजनकडे प्रवाहित करते, जेथे पाणी तयार होते। हे पेशीय श्वसन आणि तंतुकणिकेमधील प्रकाश संश्लेषण या दोन्हींमध्ये घडते। खालीलपैकी कोणती अंतःस्रावी ग्रंथी वाढ संप्रेरके स्रावित करते? पर्याय 1 थायरॉइड ग्रंथी, 2 पीयूसिका ग्रंथी, 3 वृक्कस्थ ग्रंथी, 4 वृषण ग्रंथी। उत्तर पर्याय 2 पीयूसिका ग्रंथी।
पीयूषिका ग्रंथीला अंतःस्रावी प्रणालीची मुख्य ग्रंथी असेही म्हणतात. ती मेंदूच्या तळाशी अंध चेतकाच्या खाली स्थित असते. पीयूषिका ग्रंथीचे 2 भाग आहेत. पुढची पीयूषिका ग्रंथी आणि मागची पीयूषिका ग्रंथी. प्रत्येक वेगवेगळे संप्रेरके सोडते. पुढची पीयूषिका ग्रंथी वाढ संप्रेषण GS तयार करते आणि सोडते, जे वाढ पेशींचे पुनरुत्पादन आणि पुनर्निर्माण उत्तेजित करते. वाढ संप्रेरकाचे स्रवण अंध चेतकाद्वारे सोडणारे आणि प्रतिबंधित करणारे संप्रेषणाद्वारे नियंत्रित केले जाते. वाढ संप्रेषण मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये शरीर विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि संपूर्ण आयुष्यभर ऊती आणि अवयव देखील राखण्यास मदत करते. 4. खालील जोड्यांचा विचार करा. पर्याय: जीवनसत्व आणि कमतरतेमुळे होणारे रोग. व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होणारे स्कर्वी. व्हिटॅमिन डी. मूडदोष. पर्याय 3 1 आणि 2. पर्याय 4 यापैकी नाही. उत्तर पर्याय 3 1 व 2. व्हिटॅमिन सी स्कर्वी आणि पर्याय 2 व्हिटॅमिन डी मूडदोष. जीवनसत्व हे असे पदार्थ आहेत जे आपल्या शरीराला सामान्यतः विकसित करणे आणि कार्य करणे आवश्यक आहे, जसे की जीवनसत्व ए, सी, डी, ई आणि के. केल्विन आणि हाडे वाढवतात, जखमा भरतात आणि तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. प्रश्न 5. आपल्या शरीरात चरबी साठवणारे ऊती कोणते आहे? पर्याय 1 अंतराली ऊती. 2 मेदयुक्त ऊती. 3 अभिस्तर ऊती. 4 यापैकी नाही. उत्तर पर्याय 2 मेदयुक्त ऊती. सोल्युशन. मेदयुक्त ऊती हे आपल्या शरीरातील चरबी साठवणारे ऊती आहे. संपूर्ण शरीरातील ऊर्जा समस्थितीच्या नियमनातील हा एक मध्यवर्ती चयापचय अवयव आहे. हे चरबीच्या रूपात ऊर्जा साठवण्यास, अंतर्गत अवयवांना उशी करण्यास आणि शरीराचे पृथक्करण करण्यास मदत करते. मेदयुक्त ऊतीचे 3 पांढरा, तपकिरी आणि बेज मेदयुक्त होते. विज्ञान विषयातील 5 प्रश्न आणि त्यांचे सोल्युशन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.